साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ. दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर. टोटल 21 बक्षीस. पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना, दुसरा बक्षीस LED टीव्ही, तिसरा बक्षीस फ्रीज, चौथं बक्षीस मोबाईल, पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षीस. ऑफर कालावधी 1 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर. 0% डाऊन पेमेंट. साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, राहुरी. चैतन्य दूध, आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध, गाईचं शुद्ध गावरान तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने, तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल. बांगलादेशामध्ये हिंदूंवरती होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ सकल हिंदू समाज चांदवड यांच्या वतीनं 10 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीपासून मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. मोर्चाचं नेतृत्व चांदवड चंद्रेश्वर गडाचे महंत स्वामी जयदेवपुरी महाराज, इस्कॉनचे सुकुमार गौरप्रभूजी, तसेच नदिया कुमार प्रभूजी, भगवान नरसिंगदास, तसेच मोहन श्रवणदास, हरिभक्त पारायण सौरभ महाराज कुंडाणोकर, हरिभक्त पारायण समाधान महाराज पगार यांनी केलाय. मोर्चामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप, शिवसेना, सर्वपक्षीय आणि हिंदू बांधवांनी सहभाग घेतला. मोर्चा कृषी उत्पन्न बाजार समितीपासून निघाला आणि बसस्थानक आठवडे बाजार सोमवार पेठ मार्गे चांदवड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये दाखल झाला. या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार महंतांच्या हस्ते अर्पण करण्यात आले. त्यानंतर इस्कॉनचे सुकुमार गौरप्रभूजी, तसेच हरिभक्तपरायण सौरभ महाराज कुंडाणोकर, तसेच हरिभक्तपरायण समाधान महाराज पगार यांची बांगलादेशामधील हिंदूंवरती झालेल्या अन्यायाबाबतची भाषणं झाली आहेत. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे रामेश्वर भाऊसार दत्तात्रय गांगुर्डे यांनी या प्रसंगी सूत्रसंचालन केलं. यावेळी प्रांताधिकारी कैलास कडलक, तहसीलदार मंदार कुलकर्णी, पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांना निवेदनाच्या प्रती देण्यात आल्यात. निवेदनात म्हटलंय की बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका, ब्रह्मदेश, अफगाणिस्तान आणि जगाच्या पाठीवरती ज्या ठिकाणी हिंदू राहतो त्या ठिकाणच्या हिंदूंच्या जीविताची जबाबदारी केंद्र सरकारनं घ्यावी. संकट समयी हिंदूंना भारत सोडून पर्याय नाहीये, त्यामुळे धर्मनिरपेक्षता सोडून जगभरामधील सर्व हिंदूंची गणना करावी, चिन्हांकित करावे आणि त्यांना भारतीय नागरिकत्व देण्यात यावं. सीएए कायद्याची त्वरित आणि शीघ्र अंमलबजावणी करावी आणि संबंधित हिंदू परिवारांना भारतामध्ये सामावून घ्यावं. भारतात पण हिंदूंना सुरक्षित राहता यावं यासाठी समान नागरी आणि सीएए कायद्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करावी. भारतामधील हिंदूंना उद्याच्या भविष्यामध्ये परत फाळणीचं दुःख अनुभवावं लागू नये म्हणून आताचा वक्फ बोर्ड अधिनियम निरस्त करावा. भारतामधील 8 राज्यांमध्ये हिंदू अल्पसंख्याक झाले आहेत, त्यांना अल्पसंख्याकाचे अधिकार द्यावे आणि त्यांच्या सर्व सुरक्षेची जबाबदारी घ्यावी. हिंदूंना त्यांचे धार्मिक शिक्षण सरकारी बंधनमुक्त करून ते शिक्षण सर्व हिंदूंना मोफत द्यावं. पिंपळगाव येथील हिंदू तरुणावरती झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा सकल हिंदू समाज जाहीर निषेध करत असून संबंधित घटनेमधील सर्व आरोपींना लवकरात लवकर अटक करून कठोर शिक्षा होणं गरजेचं आहे. यासाठी सकल हिंदू समाज विनंती करत आहे. तसेच शहरामधील सर्वच विधर्मी प्रार्थना स्थळांवरील भोंग्यांच्या वाढलेल्या उच्छादावरती योग्य ते पाऊल न उचलल्यास शहरामधील विविध ठिकाणी मोठे टॉवर्स उभे करून त्यावरती दिवसामधनं 5 वेळेस उच्च आवाजामधनं हनुमान चालिसा वाजवण्यात येईल असा स्पष्ट इशारा देण्यात आलाय. तर सर्व हिंदू हिताच्या मुद्द्यांना प्राधान्य देऊन त्यांची अंमलबजावणी तात्काळ करावी आणि कायमच उपेक्षित हिंदूंना अपेक्षित न्याय द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या प्रसंगी दत्तात्रय गांगुर्डे, रामेश्वर भाऊसार, बाळासाहेब वाघ, प्राध्यापक किसन निकम, डॉक्टर आत्माराम कुंभारडे, संजय जाधव, प्रशांत ठाकरे, विलास ढोमसे, तसेच डॉक्टर नितीन गांगुर्डे, सागर अहिरे, गोकुळ देवरे, बाळासाहेब शिंदे, साईनाथ कोल्हे, गीताताई झालटे, तसेच ॲडव्होकेट अभिलाषा दायमा, सारिका दीक्षित, अपेक्षा गुजराती, राजेश गांगुर्डे, देवा पाटील, वाल्मिक वानखेडे, रघुनाथ आहेर, डॉक्टर AP निकम आदींसह
हजारो हिंदू बांधव महिला या ठिकाणी उपस्थित होत्या. कलियुगाचा आत्मा आहे, प्राण आहे आणि संघटनेशिवाय काही होऊ शकत नाही. म्हणून सकल हिंदू समाज पूर्ण भारतवर्षातीलच नाही तर जगभरातील बांगलादेशाच्या या मुद्द्यावर एकत्र आला असून आपण एक मोठ्या संख्येनं या ठिकाणी चांदवड नगरामध्ये सुद्धा आपण ह्या घटना का बघितलं, कशासाठी एकत्र यायचं वारंवार आपल्या चांदवड नगराचं एक उदाहरण आहे. चंद्रेश्वरगड हा परंपरेने भगवान प्रभू रामचंद्र रायांपासून अभिषेक केलेलं एक स्थान आहे. तरीसुद्धा त्याही ठिकाणी काही जिहादी मंडळी जाऊन वारंवार वाद ठेवतात. हे प्रकार फक्त बांगलादेशात झाले असं नाही, या ठिकाणी सुद्धा वारंवार होत आहेत. हे एक उदाहरण आहे. असे वारंवार दररोजचे 10 उदाहरणं आम्हाला प्रवासामध्ये बघण्यासाठी मिळतात. भारतातून सुद्धा बांगलादेश होण्यासाठी वेळ लागणार नाही. म्हणून पूर्वीच हिंदू सावध झाला आहे आणि एवढा सावध झाला आहे आता कुठल्याही स्तराला जाण्यासाठी तो तयार आहे. म्हणून हा सकल हिंदू समाजाच्या वतीनं हा एक लोकमोर्चा एक प्राथमिकदृष्ट्या या ठिकाणी आयोजित केलेला असून त्या मोर्चाची सांगता सुंदर झाली आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला अतिशय सर्व संत महंतांनी पुष्पहार करून पूजन करून आणि इथे समारोप केलेला आहे. तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि लवकरात लवकर प्रशासन या सर्व गोष्टींची दखल घेईल ही खात्री आम्हाला सर्वांना आहे. जाग नाही आली तर आता सकल हिंदू समाजच जागा झाला. मग पुढे जे काय करायचं जर प्रशासनाने नाही केलं तर प्रजा आहेच. बघा, सध्या एक मागच्या दशकापासून हिंदूंना रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे. याचं कुठेतरी सरकारने आत्मपरीक्षण करावं. भारत हा बहुसंख्य हिंदू राष्ट्र आहे. आता कुठेतरी थोडीशी गावागावात चिंगी पेटायला लागली तर एवढा समाज खऱ्या अर्थानं हिंदूंचा रस्त्यावरती उतरायला लागला. जेव्हा संपूर्ण देशामध्ये उद्रेक होईल तेव्हा परिस्थिती काय असेल. म्हणून माझी विनंती आहे प्रशासनाला सुद्धा आणि अन्य हिंदूंना त्रास देणाऱ्या इतर धर्मियांना सुद्धा की भारत हा अत्यंत संविधानिक देश आहे. भारत हा अत्यंत संवेदनशील देश आहे. या देशाच्या तत्वप्रणालीला कुठे डाग लागेल नाही याचा आपण कुठेतरी काळजी घ्यावी. परवा पिंपळगाव बसवंत सारख्या शहरामध्ये एका तरुणावरती 5-25 परधर्मियांच्या टोळक्यांनी हल्ला करावा आणि त्याला जीवे मारेपर्यंत त्याच्यावरती कुठेतरी प्रयत्न करावे. ही वेळ हिंदूंच्या खऱ्या अर्थानं आता दारापर्यंत नाही, उमऱ्यापर्यंत नाही, घरात आलेली आहे. म्हणून प्रशासनाने त्वरित काहीतरी उपाययोजना करावा आणि हिंदूंना धार्मिकतेबद्दल मोठं संरक्षण द्यावं. हिंदूंचे धर्मग्रंथ प्रशासनाने शालेय शिक्षणामध्ये खुले करून द्यावे. अशा विविध मागण्यांचं निवेदन आम्ही दिलेलं आहे. प्रशासन काय विचार करतं बघू. काय सांगाल महाराज? बस माझं हे म्हणणं आहे की आज या मोर्चा काढला गेला शांतताने. आमचा एकच उद्देश होता की जो बांगलादेश देशमध्ये घडत आहे, जेव्हा माता बहनों भाईंवर जो अत्याचार होता है, लोकांचे घर लुटलेले जात आहे, मंदिर तोडले जात आहे, त्याच्या पुढे कोणी थांबलं पाहिजे. आणि त्याचं थांबवण्यासाठी आज सर्व हिंदूंना एकत्र होऊन सरकारवर असा दबाव टाकला पाहिजे. ते सर्व थांबलं पाहिजे आणि दुसऱ्या देशावर दबाव आला पाहिजे. हा जो हिंदूवर घडोघडी अत्याचार होत आहे त्या पुढे कोणी थांबलं पाहिजे. नाही थांबला तो एक दिवस असा येईल की प्रत्येक घरातून एक असा हिंदू जागृत होईल की प्रत्येकाचा हातात तलवार तर सुलार धनुष्यबाण होईल. हे भविष्यामध्ये असा पुन्हा एक महाभारत घडेल. या हिंदुस्थानमध्ये फक्त हिंदूच दिसतील, बाकी दुसरं कोई भी जिहादी दिसणार नाही. असा टाइम येऊ नये त्याच्यासाठी हम घडोघडी शांततेनं मोर्चा काढतात, सरकारनं घडोघडी आगमन करतं. या कुठे थांबलं पाहिजे, नाही तो भविष्यात काही भी घडू शकतो. आज मी सरकारकडे विनंती करतो की यापुढे हा जो हिंदूंवर अत्याचार होतोय, माता बहनोवर अत्याचार होतोय, या थांबला पाहिजे, नाही तो भविष्यात काही भी घडू शकतो. जय श्रीराम. बांगलादेशामध्ये जो अति क्रूरतेने हिंदूंवर त्या ठिकाणी अन्याय अत्याचार होऊ राहिला, अनेक हिंदू त्या ठिकाणी मारले जाऊ राहिले, हिंदूची संपत्ती त्या ठिकाणी लुटल्या जाऊ राहिली आणि हे उघड्या डोळ्याने आपण सर्वजण पाहत आहोत. त्या निमित्ताने आज चांदवडकर मोठ्या उत्साहाने हिंदुत्वाच्या या लढाईसाठी स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी निघाले. खरं म्हणजे आज देशामध्ये हिंदुत्वाचे राजे बसलेले आहेत. नरेंद्र मोदी महाराष्ट्रामध्येही देवेंद्रच्या रूपाने हिंदुत्वाचा माणूस बसलेला आहे आणि या हिंदुत्वावर कोणत्याही देशामध्ये हिंदुत्वावर अत्याचार अन्याय झाला तर मोदी साहेब त्याला चोख बदला घेतील आणि आम्हाला सगळ्या हिंदूंना असं वाटतं की मोदी साहेब लवकरात लवकर बांगलादेश आणि पाकिस्तानचा बंदोबस्त करतील ही आशा सगळ्या हिंदू समाजाकडून आहे आणि निश्चितपणाने त्यांनी करावं असा हिंदू समाज त्यांच्या संपूर्ण पाठीमागे आहे. धन्यवाद. संजय जाधव, C24 तास, चांदवड, नाशिक.
कॉंग्रॅच्युलेशन वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.